हॅलो गाईस, श्री स्वामी समर्थ. तुम्ही कसे आहात? चांगलेच असाल देवाच्या कृपेने. मी पण चांगलीच आहे देवाच्या कृपेने. हॅलो गाईस, मी स्वयंपाकाला जाते. सकाळी 5 वाजता उठते आणि आपले ब्रश वगैरे करते. रांगोळी बिंगोळी सडाबिडा करून रांगोळी बिंगोळी टाकते. रांगोळी टाकून झाल्यावर मग आंघोळ वगैरे करून मग मी स्वयंपाकाला जाते. माझे तीन घरचे स्वयंपाक आहेत. एका ताईकडे आज स्वयंपाकाला गेली तर चवळीची भाजी वरण भात केली. दुसऱ्या ताईकडे गेली तर आलू वांग्याची भाजी केली. एका ताईकडे पोळ्या भाजी केली. मग त्यानंतर मी सगळ्यांचे स्वयंपाक झाल्यावर मग मी घरी आली. घरी आली मग कपडे पण धुतले मीने. भांडे सगळे पटपट आवरले मीने. मग सगळे कामं झाले की मग स्वामी समर्थाची पूजा केली. मग स्वामी समर्थाची पूजा झाली की मग आज मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार होतं. तर पूजा मार्गशीर्ष महिना मग ते ताईनं सांगितलं होतं आमच्या घराजवळची ताईने. मग ते ताईकडे गेली हळदी कुंकूला गेली आणि ती ताईनं मला ओटी दिलं. मार्गशीर्ष महिन्याचा उद्यापन केला तर ओटी दिली. ओटीमध्ये मला हे वैभव लक्ष्मीची पुस्तक दिली आणि वैभव लक्ष्मीची महालक्ष्मीची पुस्तक दिली मला. आणि ही ओटी पण दिली. ओटीमध्ये काय काय आहे? ओटीमध्ये आहे चिक्कू आहे, केळ आहे आणि हे तांदूळ पण आहेत. असे प्रकारे आम्हाला मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन केलं तर आम्हाला हे ओटी दिली. हे पुस्तक आम्ही पण देवापाशी ठेवून दिलं. बघा देवापाशी ठेवून दिलं. हे ओटी पण ठेवून दिलं देवापाशी. आणि मग पुन्हा अजून सायंकाळ झाली की पुन्हा मग अजून स्वयंपाकाला जातो आम्ही. मग घरी स्वयंपाकाला मग 2-3 घरचा स्वयंपाक केला का मग पुन्हा घरी येते मी. मग घरी तरी पण मी 8-8:30 वाजतापर्यंत मी घरी येते. घरी आली की मग घरी स्वयंपाक केला राहतो. करते माझी मुलगी स्वयंपाक. घरी आली की माझी मुलगी जेवण वगैरे वाढते, आम्ही जेवण करतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळ झाली का पुन्हा अजून जा कामाला. झाले झाड झूड वगैरे सगळं झाली. पूजा वगैरे पण झाली सगळी.